झाली आणि बाबासाहेबांच्या या क्रांतीभूमीसाठी 55 कोटी रुपये आम्ही खर्च करणार अशा पद्धतीची घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली. अरे आमचं म्हणणं आहे की तुम्ही कुंभमेळ्यासाठी 66,000 कोटी रुपये नाशिकमध्ये खर्च करता. अरे मग हा तर या देशांमधल्या तमाम 85% लोकांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य समजा मिळवण्यासाठी केलेला संघर्ष आहे, क्रांती आहे. मग त्याला जी चुटपुंजी मदत का? या संपूर्ण इथे येणारा आमच्या बांधवांना किती हाल अपेक्षा होतात. या इथे ट्रेनची सोय नाही, तिथे बीडला उतरून महाराष्ट्रामधून येणारा कार्यकर्ता चालत चालत मांडला येतो. कारण त्याची प्रचंड श्रद्धा बाबासाहेबांच्या कार्यावरती आणि बाबासाहेबांनी केलेलं हे जे काही त्यांच्या जीवनातला आमूलाग्र बदल आहे त्यासाठी म्हणून येतात. त्यामुळं माझं सरकारला सांगणं आहे की या तुटपुंज्या खर्चामध्ये हे शताब्दी वर्ष आहे, परत काही येणार नाहीये. पुढचं वर्ष सरकारनं सर्व ठिकाणी आपण ज्या पद्धतीने पैसे खर्च करतात या मागणा ही माग ही जशी बाबासाहेबांची क्रांतीभूमी आहे तशी शिवाची सुद्धा क्रांतीभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या इथे इतिहास रचलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण रायगडसाठी 1000 कोटी रुपये तरी या शासनाने दिले पाहिजेत असं बहुजन पंचायत समितीच्या वतीनं आम्ही इथं मागणी करत आहोत. जेणेकरून इथे येणारा जो काही शिवाजीचा मावळे असतील किंवा बाबासाहेबांचे भीमसैनिक असतील त्यांना रायगडामध्ये किंवा या 14 तळावरती चांगल्या पद्धतीने यायला त्याची निवासाची सोय ज्या पद्धतीने पंढरपूरला भक्तांसाठी भक्त निवास आहेत त्या पद्धतीने महाडला सुद्धा अनेक लोक शिवभक्त येतात, भीमसैनिक येतात, त्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे. त्यासाठी अशी निवासस्थानं त्या महाडमध्ये झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. खरं म्हणजे अनेक पद्धतीनं महाडमध्ये आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये महाड पाण्यामध्ये गेलं असं होत नाही. एक दोनदा हा संपूर्ण तुम्ही जर आज इथे उभा तुम्ही जर बाहेर जाऊन तुम्ही जर कोकणातून असाल तुम्हाला सांगतो की या इथे या भूमीमध्ये 5-5, 6-6 फूट नव्हे तर 15 आणि 20 फूट पाणी या भूमीमध्ये असतं पावसाळ्यामध्ये याची परिस्थिती आहे. त्याला या सावित्री नदीला बांध घातला पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे. जेणेकरून त्या महाडला जो त्रास होतो महाडवासियांना जो पण त्रास होतो तो कुठेतरी बंद झाला पाहिजे. त्याचबरोबर या इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना मला सांगणं आहे त्यांनी आताच एक त्यांना अनंत पदर या रिटायर्ड जजने एक अहवाल दिलेला आहे आणि तो काय अहवाल दिलाय की शेड्यूल कास्ट मध्ये करायचं म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये असणाऱ्या जातीमध्ये पोट डिव्हिजन करायचं आणि त्यांना वेगळ्या प्रकारे रिझर्वेशन द्यायचं. माझं सरकारला सांगणं आहे की तुम्ही या पद्धतीचा गुन्हा करू नका. आधीच हा समाज हा संपूर्ण हा देश हा फ्रॅक्चर्ड देश आहे. जाती जातीच्या नावानं तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून शेड्यूल कास्ट मध्ये विभाजन करू नका ही आमची
आमची मागणी आहे. कारण आपण पाहिलं असेल, जेव्हा एखादा देश एक सत्ता एक दिनानं एक विचारानं उभा राहतो तेव्हा काय चमत्कार होतो ते आता युद्धामध्ये आपण पाहिलंय. अख्खा इराण त्या अमेरिका आणि इस्रायलच्या विरुद्ध ज्या पद्धतीने उभा राहिलाय, कारण त्या देशामध्ये एकी आहे. त्या देशामधला माणूस, प्रत्येक माणूस लढायला तयार आहे, मरायला तयार आहे. परंतु आज या देशामध्ये जाती जातीमध्ये विभागलेला माणूस उद्या त्या जातीवरती हत्या झाला तर माझा काय अशा पद्धतीने विचार करणारा माणूस आज फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एकत्र आहे. नाहीतर या देशाचे तुकडे व्हायला फारसा वेळ लागला नसता. त्यामुळं आमच्या या देवाभाऊला सांगाय की आपण तुमच्या पूर्वजांनी या देशामध्ये या जातीच्या नावावरती देशामधल्या लोकांमध्ये जे डिव्हिजन केलं, तुकडे केले, त्याचा परिणाम देशाने हजार वर्ष भोगलेला आहे. या देशामध्ये पर्शियन आले, मोगल आले, अरब आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले आणि हा देश सगळं गुलामगिरीमध्ये गेलेला आहे. आणि त्याचबरोबर या देशामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळे राजे, छोटे छोटे राजाच्या विरुद्ध इतर परदेशातून आलेल्या लोकांना फितूर होऊन या देशामध्ये गुलामगिरी आणण्याचं कार्य केलेलं आहे. याचं कारण म्हणजे जाती व्यवस्थेमुळे कधी एकत्र नसलेला आदेश, कधी एक सत्ता नसलेला आदेश आणि त्याच्या परिणाम म्हणून आपण पाहतोय की आता तुम्ही परत त्याचाच प्रयत्न आता इसी मध्ये सुद्धा प्रोजेक्ट एकमेकांमध्ये भांडण लावून करून तो करण्याचा प्रयत्न करताय. असा अशाक्य प्रयत्न करू नका असं आम्ही बौद्धजन पंचायत समितीच्या वतीनं आज या महाक्रांती दिनानिमित्त सरकारला आवाहन करू इच्छितो. त्याचबरोबर मी येताना पाहिलं की सर्वत्र आमच्या समाजाचा मिनिस्टर, समाज कल्याण मंत्री त्याचे बरेच कटाव लागले. अरे समाजाचा मंत्री असणं वेगळं, परंतु तिथं नुसतं मंत्रीपद स्वतःसाठी आणि कोणासाठी असू नये. जेव्हा तू समाजाचा मंत्री झालास त्या समाजाचा भलाचा विचार करायचा आमचं म्हणणं आहे. त्यांनी मध्यंतरी अॅट्रॉसिटीवरती भाष्य केलं, पण अॅट्रॉसिटी बोगस असतात. आता आम्ही कोणालाही अॅट्रॉसिटी विरुद्ध लगेच अटक करणार नाही. अरे तुम्ही त्या कायद्याचे दाब तोडणारे तुम्ही कोण आहात? तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? या ग्रामीण भागामध्ये जातीय व्यवस्थेमुळे आमच्या मुलांना कसा त्रास होतो हा त्या तिथे ग्रामीण भागातल्या बिचारा गरीब आंबेडकरी जनतेला, एससी मधल्या जनतेला विचारा. कोणी मंदिरात गेला तर त्याचा जीव घेतला जातो. कोणी या देशामध्ये नुसती पिशी ठेवली तरी त्याला मारलं जातं. घोड्यावरती वरात काढली तरी धिंड काढली जाते. अशा पद्धतीने अशा देशामध्ये जेव्हा अॅट्रॉसिटीची केस होते तेव्हा त्याच सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचा मिनिस्टर जर भाष्य करत असेल तर खरं म्हणजे दुर्दैव आहे. आणि मग आमचं त्याला सांगणं आहे, मिनिस्ट्री तुम्हाला नकलाबाची हो, परंतु त्याच्यासाठी समाजाविरुद्ध जाऊ नका, आंबेडकरी जनतेविरुद्ध जाऊ नका. आमचं म्हणणं आहे की हे अॅट्रॉसिटीचा कायदा खरं म्हणजे अजूनही कडक करायला पाहिजे. कारण आमच्याकडे अनेक अॅट्रॉसिटी प्रकरण येतात जिथे अॅट्रॉसिटी होते. आमची माणसं अॅट्रॉसिटी खाली एखादा दाखल करायला जातात तेव्हा
अट्रॉसिटीचा गुन्हा घेतला तो लगेच त्या माणसावरती किंवा त्या गावामध्ये असणाऱ्या लोकांवरती त्या इथे ही मंडळी पूर्णपणे त्यामुळे तो पोलीस अधिकारी आणि इतर वेगवेगळे दरोड्याचे चोरीचे गिळेबंदाचे गुन्हे टाकतात आणि मग कॉम्प्रोमाइज करायला लावतात आणि त्या अट्रॉसिटीचा जी केस असते ती केस कधीच चालवली जात नाही. आजपर्यंत अट्रॉसिटी केसेस मध्ये जो त्याचा न्याय निवाड्याचा रेट आहे 1% कमी आहे. याचं कारण ग्रामीण भागामध्ये असणारी दहशत जातीवादी मानसिकता याच्यामुळे आधीच न्याय मिळत नाही आणि त्यात आमच्याकडचे असणारे जर मिनिस्टर ज्या पद्धतीने बोलत असतील ते खरंच अत्यंत दुर्दैव असं म्हटलं पाहिजे. याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या इथे आता पार्टीमध्ये जागा खाली झालेली आहे आणि मला कळलेलं आहे पार्टी म्हणजे बहुधांना असणाऱ्या खास बहुधांसाठी एक प्राधिकरण आहे ज्याच्यामधून त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळतात, पीएचडी करणाऱ्या मुलांना स्कॉलरशिप मिळतात, इतर अनेक गोष्टी किंवा कोरेगावचा कार्यक्रम पार्टी असतं. अशाच अनेक लोकांच्या म्हणजे मराठ्यांसाठी वेगळं महामंडळ आहे. हल्ली तर मातंग समाजासाठी वेगळं महामंडळ केलेलं आहे. परंतु या सर्वांच्या महामंडळाचे अध्यक्ष त्यांच्या समाजाचे अधिकारी आहेत. मराठा समाजाचा अधिकारी मराठा समाजाच्या असणाऱ्या महामंडळावर त्याच पद्धतीनं मातंग समाजाच्या महामंडळावर मातंग समाजाचा अधिकारी प्रमुख. परंतु पार्टीच्या या महामंडळावर बौद्ध नेता इतर समाजाची नेहमीच माणसाची वर्णी लावली जाते. आमची मागणी आहे की या पार्टीचे जे महामंडळ प्राधिकरण आहे त्याच्यावरती बौद्ध समाजाचा अधिकारी त्याचा प्रमुख झाला पाहिजे जेणेकरून तो बौद्धांना न्याय देऊ शकेल. आणि या सर्व गोष्टीसाठी ही सुद्धा एक प्रकारे आपल्याला आताच्या परिस्थितीमध्ये या सर्व आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीनं हा सर्व विचार करायला पाहिजे की अजूनही बाबासाहेबांनी केलेली क्रांती पूर्णपणे संपलेली नाही, अजूनही जातीयता संपलेली नाही, अजूनही वेगवेगळ्या प्रकारची मध्ये आपण पाहिलं असेल संसदेमध्ये चर्चा झाली. कालच एक डॉक्टर जे मधला डॉक्टर माझ्याकडे आला होता. तो त्याचा या UPSC मध्ये 742वा नंबर आला. त्याने मला सांगितलं ही माझी 4थी वेळ आहे परीक्षा द्यायची. पहिल्या वेळेस मी 1 मार्काने उकलो आणि त्याचे कारण काय की मला रिटर्न मध्ये भरपूर गुण होते. परंतु माझी जी तोंडी परीक्षा म्हणजे ज्याला वायवा म्हटलं जातं त्याच्यामध्ये एवढे कमी गुण दिले की त्यामुळे माझं त्यावेळी एक मार्काने मला IAS होता आलं नाही. ही जी काही जाती व्यवस्था आहे की तिथे असणारी ही मंडळी आहे जी तिथे तुमच्या वायवा घेतात, तुमची तोंडी परीक्षा घेतात, ही मंडळी मुद्दामून शेड्यूल कास्टची पोरं असतील, शेड्यूल ट्राईबची पोरं असतील की त्याचे त्यामध्ये मार्क कमी करतात. एक म्हणजे अत्यंत म्हणजे ही वेगळ्या प्रकारची जातीयता आज आपल्याला जाणवते. आणि मग आपण सर्वांनी आज सुद्धा बाबासाहेबांची म्हणून म्हणतो की जी काही क्रांती आहे, जी काही मुवमेंट आहे ही अजूनही संपलेली नाही. आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या सर्व जातीय मानसिकते विरुद्ध उभा राहणं ही काळाची गरज आहे असं सांगतो. या देशामध्ये जोपर्यंत अशा पद्धतीनं या सारख्या मनोवादी विचारांची लोक त्यांच्या सारख्या मनातून हे संपत नाही तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच या देशाला तारू शकतो. त्यापेक्षा या देशाला परत एकदा गुलामगिरीत जाण्याची भीती आहे. आणि आज खऱ्या अर्थानं या
तर कोणी मार्ग दाखवू शकतो आणि या जगाला कोण मार्ग दाखवू शकतो तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर देशाला आणि तथागत भगवान दत्त जगाला. आज आपण पाहतो जगामध्ये प्रचंड मोठं युद्ध चालू आहे. कदाचित ते विश्वयुद्ध सुद्धा होईल, तिसरं महायुद्ध होण्याची भीती आहे. परंतु त्याचबरोबर उद्या जर याच पद्धतीने अजून एक आठवडा जरी युद्ध वाढलं तर असं समजा तुमच्या आमच्या घरामध्ये गॅस मिळणार नाही, घास मिळणार नाही, इतर काही गोष्टी मिळणार नाही. अरे जेवण तरी कसं होईल? ही परिस्थिती आहे. एवढी विचित्र परिस्थिती आहे. आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी त्यावेळेस विचारानं दिलेला बौद्ध धर्म युद्ध नको बुद्ध व्हा हा किती विचार बाबासाहेबांनी त्या काळामध्ये महत्वाचा विचार जगाला देऊन दिले हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठीच आजची बाबासाहेबांची क्रांतीचा महाराज क्रांती आहे. या क्रांती दिनामध्ये आपण सर्वांनी जाताना इतर